इथे जमलेल्या सर्व माझ्या पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार त्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधूंनो, आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसामध्ये 2 दिवसापूर्वी आपण वाचलं असेल की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 2 उपमुख्यमंत्री आणि रिजनल मंत्री उपस्थित होते। आपण बघितलं असेल मित्रांनो की ह्या पुतळ्याचं उद्घाटन करून 8 महिने सुद्धा आणखीन झालेले नाहीत, तर ह्या महाराष्ट्रात कधी न घडलेला एक घटना अशी घडली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान या ठिकाणी दुखावला गेला। महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी गोष्ट घडली की जी आतापर्यंत कधीच घडलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन उभा केलेल्या पुतळ्यामध्ये सुद्धा या शिंदे सरकारनं भ्रष्टाचार केलेला आहे, निकृष्ट दर्जाचा पुतळा उभा केला आहे। आम्ही बघितलं असेल की अशा प्रकारामुळे 2-3 दिवसाखाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना त्या ठिकाणी मालवणमध्ये झालेली आहे। तुम्हाला माहित असेल की मागच्या काही वर्षामध्ये मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देशात सर्वोत्तम पुतळा, सगळ्यात उंच पुतळा, सगळ्यात मोठा पुतळा या नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानांच्या हस्ते त्यावेळेस मोठा गाजावाजा करून करण्यात आला होता। करोडो रुपयाचं बजेट त्याला दिलं होतं, त्या बजेटची पार वाट ह्या सरकारनं लावली आणि परंतु त्या अरबी समुद्रात त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिलेला नाहीये। महाराष्ट्राच्या विधानसभा आता लागत आलेल्या आहेत आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने या भारतीय जनता पार्टी आणि या महाराष्ट्राच्या सरकारला प्रश्न विचारू नये की अरबी समुद्राच्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं। म्हणून घाई गडबड करून निकृष्ट दर्जाचा भाग करून मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आणि नरेंद्र मोदींचे हे मागचं पाप शिवाजी महाराजांचा पुतळा न उभा केलेला ते धुवून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेने प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी या पुतळ्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आणि आपण बघितलं की निकृष्ट दर्जाचं पुतळ्याचं बांधकाम केल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा अवमान त्या ठिकाणी झालेला आहे आणि याचा धिक्कार करण्यासाठी या मोदी सरकारचा आणि या महाराष्ट्रातल्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा धिक्कार आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत आणि आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीनं आम्ही या सरकारचा, केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत। या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या या सरकारचा, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा भाडकाऊ सरकारचा धिक्कार असो। सरकारचा